त्यांची नावं राहतील माझी त्याबद्दल मी सगळ्यांना माफ करा. ताईंनी मगाशी जोरदार भाषण केलं. सर्वच आपण बंधू आणि भगिनी आज आपल्या सर्वांच्या समक्ष चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचं ठरवले आणि गेले काही दिवस अनेकांनी मला या सूचना केल्या, त्याचा उल्लेख रमेश भाईंनी वारंवार मगाशी केला. आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण चिपळूणची जागा विजयी झालो होतो. खेडची जागा मागच्या वेळी आपण थोड्या मताने पराभूत झालो, पण त्याच्या आधी आपले आमदार तिथे होते. आणि गुहागरची जागाही आपण जिंकायचो. आता भास्कर शेठ त्या ठिकाणी सदस्य आहे. आज आपल्या सगळ्या परिस्थितीचा विचार करताना महाराष्ट्राचं राजकारण आपल्या सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आणि कोकणवासियांनी पवार साहेबांच्या अतोनात प्रेम केलेलं आहे. जेव्हा जेव्हा पवार साहेबांनी राष्ट्रवादीच्या हातात सत्ता आली, दिल्लीमध्ये पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री म्हणून काम करत असतील किंवा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि त्याआधी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात केलेले काम असेल, त्या प्रत्येक वेळेला कोकणवासियांना विशेष सवलती देणं, विशेष मदत करणं, कोणतंही संकट वादळाचं आलं तर पहिल्यांदा धावून जाणं, हे पवार साहेबांनी आजही या वयात अविरतपणाने चालू ठेवलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या कोकणवासियांचा पवार साहेबांच्यावर एक दुर्दम्य असा विश्वास आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आज नाही, गेले 40-50 वर्ष पवार साहेबांनी जे नेतृत्व महाराष्ट्राचं केलं त्यामध्ये कोकणवासियांना नेहमी प्राधान्य देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ तयार करत असताना देखील कोकणाचा वाटा कोकणाला दिलाच पाहिजे ही भूमिका पवार साहेब कधी विसरले. आणि म्हणून आज महाराष्ट्रात कोकणाचा जो काही विकास आहे, त्या कोकणातल्या अनेक कृषी मंत्री असताना दिलेल्या सवलती, अगदी सुपारीच्या बागेपासून नारळाच्या आणि आंब्याच्या झाडांच्या साठी जे जे निर्णय यापूर्वी झाले ते सगळे पवार साहेबांच्या कार्यकाळात घेतले. पवार साहेबांच्या नंतर त्या भागात एवढे मोठे निर्णय जे कोकणातल्या सामान्य माणसाचं जीवन बदलू शकतील असे कोणतेही निर्णय मित्रांनो झाले नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात कोकण भागातला शेतकरी नेहमीच पवार साहेबांच्या मागे राहिले. आज मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून एक सरकार स्थापन करण्याची भूमिका बजावली. राष्ट्रवादी काँग्रेस 15, 10, 15, 20 जागा येतील म्हणून 2019 ला लोक आम्हाला हिमवायची. पवार साहेब महाराष्ट्रभर फिरले. महाराष्ट्रातल्या जनतेने पवार साहेबांना विश्वास दिला, पाठिंबा दिला आणि त्यातनं निकाल वाचन ज्यावेळी सुरू झालं, निकाल मतमोजणी सुरू झाली, त्यावेळी 54 जागा महाराष्ट्रात पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे त्यावेळी शिवसेनेला बरोबर घेऊन पवार साहेबांनी राज्य स्थापन केलं. काँग्रेस आणि शिवसेना आणि आपला पक्ष एकत्रितपणाने गुण्यागोविंदाने सरकार चालवत होता. कोरोनाच्या काळामध्ये काही संकट आलं त्यावेळी समर्थपणाने जर तोंड त्याला कोणी दिलं असेल तर राजेश भैया टोपेंनी दिलं. राजेश भैया टोपेंनी जे काम केलं ते देशाच्या कुठल्याही आरोग्य मंत्र्यांनी केलं नाही, ते राजेश भैया टोपेंनी करून दाखवलं. त्यामुळे पवार साहेबांनी नेहमीच महाराष्ट्रातल्या संकटाच्या वेळी चांगलं काम करणाऱ्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. मधल्या काळामध्ये काही राजकीय परिस्थिती बदलली. पहिल्यांदा शिवसेना फुटली आणि नंतर आपला पक्ष देखील फोडण्यात आला. वर्ष सव्वा वर्षाच्या काळात 2 मोठे पक्ष एखाद्या राज्यात फोडले जातात याच्याविषयी महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला प्रचंड राग आहे, प्रचंड त्या बाबतीत आज नाराजी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मध्ये.
विधिवत निवडून आलेले, स्थापन केलेले, स्थापना करणारे संस्थापक हजर असताना त्यांचा पक्ष फोडून हा पक्ष विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर आणि निवडणूक आयोगाच्या समोर आज हा पक्ष कोणाचा याच्याविषयी चर्चा व्हायला लागली आहे. हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा विनोद आहे किंवा लोकशाहीच्या सगळी पाळंमुळं खणून काढायचा निर्णय करण्याची शक्यता होण्याची शक्यता आहे. जे शिवसेनेच्या बाबतीत झालं, लोक म्हणतात हे कदाचित दुसऱ्या पक्ष आपल्या पक्षाच्या बाबतीत होईल. ठीक आहे, जे काय होईल ते होईल, पण कायदा आणि नियम हे आपल्या बाजूने आहे. विधानसभेच्या अध्यक्षांच्या समोर आम्ही ज्या साक्षी दिल्या त्यातूनही हे स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की कायदा, नियम आणि झालेल्या घटना या निश्चितपणाने पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोयीच्या आणि योग्य अशा आहेत. कायद्याची बाजू बघाल आणि कायद्यानेच निर्णय द्यायचा असेल तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा आहे, चिन्हही पवार साहेबांचा आहे. हाच निर्णय निवडणूक आयोगाला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील जे आज हिअरिंग चालू आहे त्यातनं तोच निर्णय होईल अशी आमची खात्री आहे. आज आपण या निमित्तानं का एकत्रित आलोय? आमचा पक्ष सोडून जी लोक गेली त्या ठिकाणी पर्याय उभा करण्याचं काम आम्ही सुरू केलं आणि समर्थ पर्याय भेटल्याशिवाय पुढे जायचं नाही. म्हणून एक एक मतदारसंघ आम्ही बारकाईनं हाताळतोय, बारकाईनं तपासतोय. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटतो की आमच्या कोकणामधल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघ जी राष्ट्रवादी लढवणार आहे त्या राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघामध्ये आज आम्हाला एक चांगलं तरुण आणि नवा चेहरा पुढे आणण्याची संधी मिळालेली आहे. आणि म्हणून प्रशांत यादव यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. काल परवा मला खेडला जाण्याचा योग आला. बैलगाडीची शर्यत होती, आपल्या पक्षाची मीटिंग होती आणि त्याचबरोबर वाशिष्ठी नावाच्या संस्थेचा एक प्रकल्प बघण्याची संधी मला मिळाली. मी पवार साहेबांना येऊन परवा सांगितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि अन्य महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये, खानदेशामध्ये अनेकांचे दूध प्रकल्प असतील सहकारी तत्व, पण एवढा नीटनेटका पूर्ण विचार करून उभा केलेला प्रोजेक्ट दुधाचा मी दुसरा महाराष्ट्रात बघितला नाही. एवढा उत्तम प्रकल्प प्रशांत यादवांनी चिपळूणला उभा केलेला मी बघितला. त्यामुळे या नेतृत्वाची दूरदृष्टी तुम्हा सगळ्यांना रोजगार देण्याची दिसते, व्यवसाय वाढवण्याची दिसते, शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी जोडधंदा असला पाहिजे हा आग्रह या नेतृत्वाचा दिसतोय. आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की कोकणामध्ये आतापर्यंत आम्ही पश्चिम महाराष्ट्रातनं दूध पाठवतो, पण कोकणातल्या एका तरुण नेतृत्वाने विचार केला की बाहेरून दूध आणण्यापेक्षा आपल्या शेतकऱ्यांनी दूध निर्माण केलं पाहिजे. आणि म्हणून आज प्रशांत यादवांनी उभी केलेली डेअरी आहे ही डेअरी कोकणातल्या सिंधुदुर्गापासून रायगड जिल्ह्यापर्यंत सगळ्यांना, अगदी पालघर जिल्ह्यापर्यंत म्हटला तर सगळ्यांना दीपस्तंभाप्रमाणे उभी आहे. या डेअरीकडे बघून कोकणातले आणखीन तरुण पुढे येतील आणि दुधाचा व्यवसाय कोकणातल्या शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून चांगल्या दिमाखानं उभा राहील असा मला विश्वास आहे. आणि म्हणून आज प्रशांत यादव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. प्रशांत यादवांची शिफारस अनेकांनी केली, पण आपल्या राजकारणाचं क्षेत्र सोडून बाहेर असणाऱ्या मधुकर भावेंचाही आग्रह आहे की मधुकर भावे म्हणतात की हा तरुण तुम्ही हाताला धरा, हा राष्ट्रवादी काँग्रेस त्या भागात वाढवू शकतो आणि रमेशबाईंचा आशीर्वाद असेल तर हा निवडून देखील येऊ शकतो. ही आमचे मधुकर भावेंची भूमिका आहे. आणि म्हणून मी जास्त भाषण करणार नाही. प्रशांत यादवांच्या बरोबर अनेक दिग्गज त्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. त्या सर्वांचं या पक्षात मी स्वागत करतो. पक्षाचा राज्याचा अध्यक्ष या नात्यानं आपण या पक्षात येताय हे पवार साहेबांच्या व्यक्तिगत संबंधात महाराष्ट्रभर हा पक्ष वाढलेला आहे. महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यात जरी गेला तुम्ही तरी तिथल्या कोपऱ्यात पवार साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात गेला तर धडगावला देखील पवार साहेबांना मानणारी माणसं.
तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जावा, सर्व ठिकाणी पवार साहेबांचं नेतृत्व सर्वमान्य आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला आणि देशाला उत्तमपणाने नेतृत्व आणि विचार देण्याची जाण असणाऱ्या पवार साहेबांच्या पक्षात प्रशांत यादवजी तुम्ही येताय. हा पक्ष शाहू फुले आंबेडकरांचा विचारसरणीचा पक्ष आहे. या पक्षाने सर्वसामान्य जनतेला, पददलितांना आणि सर्व जाती धर्मांना या पक्षात स्वीकारून सर्व जाती, समाज, धर्म एकत्रितपणाने या पक्षात काम गुण्यागोविंदाने करतात. या पक्षात तुमचा आज प्रवेश होतोय. मी आपल्या सर्वांचंच, प्रशांत यादवांच्या बरोबर प्रवेश करणाऱ्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशाची जी सोपस्कार आहेत ते या ठिकाणी पूर्ण करावेत ही विनंती रवींद्र पवार साहेबांना करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.